एखाद दिवस असा येतो की त्या दिवशी सकाळ जरा जास्तच प्रसन्न वाटते, कारण कुठंच देशामध्ये खून किंवा बलात्कार झालेला नसतो, कुठंच एखाद्या मंत्र्यांनी भ्रष्टाचारही केलेला नसतो, महागाई वाढलेली नसती. असा एक दिवस येतो कारण त्या दिवशी पेपरला सुट्टी असते. आणि असा दिवस दररोजच आला तर नाही, पण असा दिवस दररोज आला तर खूप साऱ्या गोष्टी अडतील. मात्र म्हणजे दिवसभर पेपरातल्या शुद्ध लेखनाच्या चुका काढणारे नाना, किंवा दिवसभर शब्दकोड सोडवत दिवस घालवणारे तात्या, किंवा पेपर न वाचल्यामुळे पोट साफ न होणारे काका यांची पंचायत होईलच, पण त्याहीपेक्षा आपली जास्त पंचायत होईल. कारण आपण दररोज आपल्याला अपेक्षित असतात खुसखुशीत अशी व्यंगचित्र वर्तमानपत्रात येणारी, खुसखुशीत अशा राजकीय बातम्या, टपल्या मारलेले शेरे, एकमेकांवर केलेली शेरेबाजी याचाही आनंद असतो, नट नट्यांचे विविध फोटो, त्यांच्या गरमागरम चविष्ट बातम्या, या सगळ्या बातम्या आपल्यालाही मनापासून वाचायच्या असतात. कळत नकळत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग हे वर्तमानपत्र होतात. आणि आज वृत्तपत्र क्षेत्रात संवेदनशील काम करणाऱ्या 3 पाहुण्यांबरोबर आजचा आपला हप्ता बंदचा खेळ आपण खेळणार आहोत. तर स्वागत करूया उमाताई कदम, विवेक मेहत्रे आणि संदीप प्रधान यांचं. खूप खूप मनापासून स्वागत तुम्हा सर्वांचं हप्ता बंदच्या या खेळामध्ये. हप्ता बंदच्या खेळामध्ये आपण सुरुवात करणार आहोत घे दमानं राऊंडने. या राऊंडमध्ये तुम्हाला शांतपणे विचार करून 5 प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यायची आहेत. सुरुवात करूया उमाताई कदम यांच्यापासून. बॉम्बस्फोटात हादरलेली मुंबई, 26/11च्या हल्ल्यात झुंजणारी मुंबई, मानवी वेगाची कसोटी पाहणारं मॅरेथॉन, रेड कार्पेटवर सजणारी चंदेरी दुनिया, तर ओसाड मारहाणात संपणारी कुपोषित दुनिया. कॅमेऱ्याच्या एका क्लिकवर जणू अवघं जगच थांबलेलं. साहस, चिकाटी, समयसूचकता आणि अविश्रांत प्रयत्नांच्या जोरावर महिला प्रेस फोटोग्राफर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उमा कदम यांची ही गोष्ट. लहान वयातच वडिलांचा आधार हरवला आणि घरच्या जबाबदाऱ्या स्वबळावर पेलण्याचा संघर्ष सुरू झाला. याच संघर्षात कॅमेऱ्याची साथ मिळाली आणि मग सुरू झाला प्रेस फोटोग्राफीचा रोमहर्षक प्रवास, ज्याची दखल भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली. आपल्या या फोटोजेनिक प्रवासाला झी मराठी हप्ता बंदच्या हार्दिक शुभेच्छा. उमाताई घे दमानं राऊंड मध्ये तुमच्या मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. बरं, आम्हाला लोक भेटले की आमच्यासारख्या कलावंतांना ओ एखादा डायलॉग म्हणून दाखवा असं म्हणतात. तुम्ही भेटल्यावर ओ एखादा फोटो काढा ना. हो ऍक्च्युली मी बऱ्याच ठिकाणी जाते तर फोटो बद्दल म्हणजे काही नॉलेज असतं. फोटो काढा असं म्हणत नाहीत, पण कधी कधी विचारतात की तू आज कॅमेरा आणलायस का. आणि इव्हन आमच्या घरातल्या समारंभाला, कुठल्या लग्नाला वगैरे गेली तर त्या दिवशी सुद्धा मी छोट्या बॅग मध्ये माझा कॅमेरा टाकून नेते, कारण यू नेव्हर नो कुठे काय होऊ शकतं. तर ती पहिल्यापासून एक 10-15 वर्षापासून, 10-12 वर्षापासून मला सवयच लागली आहे. तुम्ही जरी मला सांगाल की फोटो काढ, मी घेऊन आले माझा कॅमेरा. तर मी पुढे तेच म्हणणार होतो, आहे का माझाही. हो आहे, मी नक्की काढेन. बरं, उमाताई या क्षेत्रात महिलांचं प्रमाण कमी आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली जेव्हा मी जॉईन झालेले महाराष्ट्र टाइम्सला त्यावेळेला मी एकटीच होते. मला वाटतं 5-6 वर्षामध्ये मला 1-2 मुली आता दिसायला लागल्यात. बरं उमाताई, खूप खूप शुभेच्छा. घे दमानं राऊंड मध्ये उमाताईंसाठीचा पहिला प्रश्न विचारा. एक गाणं ऐकूया. कितनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. या गाण्याच्या गायिका कोण आहेत? ए हेमलता, बी लता मंगेशकर, सी पुष्पा पागधरे, डी सुमन कल्याणपूर. गाणे ऐकता की नाही तुम्ही? थोडीफार, पण हे गाणं फारच टची असल्यामुळे ते नेहमीच कुठूनही कानावर आलं तरी फार असं रोज रोज ऐकावंसंच वाटतं. त्यामुळे शक्ती एक माणसाला मिळते असं माझं स्वतःचं मत आहे. कुठल्या उत्तराची एंट्री कराल? सुमन कल्याणपूर असं उत्तर उमाताईंनी दिलंय, पण तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुष्पा पागधरे.
म्हणजे ही प्रार्थना म्हणूनही बऱ्याचदा सगळीकडे आणि खरोखरीच रोमांचित करणारं अजरामर असं प्रार्थना गीत आहे. हरकत नाही. अजून 4 प्रश्न आहेत उमाताई. बरं मला सांगा, आता पूर्वीच्या मानाने आता फोटो घेण्याची पद्धत बदलली आहे का? बदलली, एवढीच बदलली आहे, फक्त तो डिजिटल झालाय. कारण मी जेव्हा सुरू केलेलं त्यावेळेला नेगेटिव्ह आणि ट्रान्सपरन्सी आम्ही डार्क रूम मध्ये करायचो. बरोबर. आणि ती मजा एवढी वेगळी होती त्याची. मी स्वतः जसं बाळाला जन्म देते आई, तसं ते सगळं असतं. म्हणजे आता मातृत्व गेलं कलेमधलं. मातृत्व गेलं आणि आई बनण्याची वेगळी ही पद्धत सुरू झाली. म्हणजे 9 महिने न लागता दाबलं की लगेच 9 सेकंदात तुम्हाला मिळतं ते. पण आता मला सांगा उमाताई, आता व्यंगचित्र काढणाऱ्यांना खूप प्रसिद्धी मिळते, पण त्या मानाने तुम्हाला प्रसिद्धी कमी मिळते असं वाटतं का तुम्हाला? पत्रकारामध्ये 2 कॅटेगरी आहे. एक फोटोग्राफर आहे, छायाचित्रकार, आणि दुसरं एक वार्ताहर ज्याला म्हणतात. वार्ताहरही नेहमी पेपरच्या मागेच असतो आणि आम्ही नेहमी असं वाटतं की फक्त नावाने. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना एक गोष्ट सांगेन, मला असे 100 पत्र यायची आणि आमच्या संपादकांच्या त्या केबिनमध्ये जायची. भरतकुमार राऊत होते, त्यांच्याकडे ती पत्र पडलेली असायची. ते आम्हाला आणून आमची जी लोक असायची ते डिस्ट्रीब्यूट करायची. याचं हे लिटरली उमा कदम हा मुलगा आहे की मुलगी आहे हे पण विचारायची लोक. तर ते इतकं कौतुक करायची लोक. त्याच्यातनं अजून ते हे नेहमी वाटायचं. त्यामुळे असं फारसं नावच दिसतं आणि आपण दिसत नाही, त्याची फार खंत नाही वाटली मला. उमाताई, घे दमानं राऊंड मध्ये दुसरा प्रश्न तुमच्यासाठी विचारा. सर्वात पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? ए ज्ञानदर्शन, बी दर्पण, सी केसरी, डी मराठा. या उत्तराची तुम्हाला खात्री नसेल तर हो, मी माझ्या मित्रांना विचारायचं. उमाताईंना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. प्रधान साहेब, मेहत्रे साहेब. दर्पण. प्रधान साहेबांचं म्हणणं दर्पण. दोघांचंही म्हणणं दर्पण असं आहे. तुम्हाला त्यांच्या उत्तरावर विश्वास असेल तर तुम्ही त्याची एंट्री करू शकता. दर्पण असं उत्तर दिलंय. तुम्हाला काय वाटलं त्यांच्या बरोबर जावं असं? माझा विश्वास आणि माझा आदर त्यांच्यासाठी जो आहे तो. आणि माझं उत्तर होतं केसरी. चुकवलं असेल तुम्हाला तर थोडा आदर कमी होईल. नाही, बिलकुल नाही. आदर नेहमी आदराच्याच जागेवरती असतो. बरं, पण हे उत्तर बरोबर आहे. बाळशास्त्री जांभेकर पहिले संपादक होते दर्पण या वृत्तपत्राचे आणि 1832 साली हा पेपर पहिल्यांदा प्रकाशित झाला. पहिलं वृत्तपत्र मराठीतलं. जांभेकरांचा मला एक पुरस्कार ऍक्च्युली त्याच वेळेत मिळालेला आहे मराठी पत्रकार संघाचा, आणि तो पुरस्कार मिळणारी महिला मी पहिली आणि फोटोग्राफर पहिली. वा. घर आणि नोकरी ही खरं तर तारेवरची कसरत असते उमाताई. बऱ्याचदा खूप रिस्की ठिकाणी पण जात असता आणि ते कव्हरेज करत असता. प्राणांची पर्वा करत नाही बऱ्याचदा. समाजाला हे दिसलं पाहिजे असंही तुम्हाला वाटतं. अशा वेळी घरच्यांचं काय म्हणणं असतं? घरच्यांनीच सपोर्ट केला आहे म्हणून मी आज इथे आहे आणि अक्षरशः म्हणजे तुमच्या समोरही बसली ते त्यांच्याचमुळे बसले. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाला रिस्की, एक आत्ताचंच उदाहरण, आतंकवादी हमला आपल्या मुंबईवरती जो झाला सगळ्यात मोठा 26/11चा, ज्या दिवशी कसाब जो पकडला गेला त्या दिवशी मी ऑफिसातच होते. ऑफिसातनं खाली उतरून मी एका माझ्या कलिगची वाट बघत होते. तिकडनं आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरी पोहोचून आम्ही 3:30ला वगैरे मी घरी आले. तिथून परत सकाळी घरी दुसऱ्या दिवशीच्या कामाला निघताना माझ्या आईने लिटरली मला शपथ घातली की जायचं नाही तू, काहीही होऊन दे. म्हटलं असं कसं होईल? तिथे एवढ्या हजारो मुली काम करतायत, चॅनलमधल्या मुली आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, आणि मी एकटी घरात बसून काय तो हमला थांबणारा नाहीये. मी एका पेपरवरती माझ्या डेबिट कार्डचे आणि क्रेडिट कार्डचे नंबर लिहून त्याचे पासवर्ड लिहित होती. ते माझ्या भावानी बघितलं. तर म्हणे हे काय मूर्खपणा चाललाय? म्हटलं नाही, काही होऊ शकतं ना. तर मी ते सगळं लिहिताना माझ्या भावाने सांगितलं हे विचित्र आहे, तू आता मोठेपणा शहाणपणा करायला अगदी घरच्या भाषेत त्याचं चाललेलं की जाऊ नकोस वगैरे, काय एवढं काय करायची आणि सगळे आहेत काय, तू एकटीने गेल्यावरती पेपर निघणार वगैरे असा काही प्रकार नाही. म्हटलं हे बघ, मी कुठेही जाणार नाही, मी फक्त हॉस्पिटलला जाते. जी लोक गेली आहेत, मी ते ओबरॉय हॉटेल किंवा ताज हॉटेलला जे काय होते तिथे अजिबात जाणार नाहीये. आणि मला खरं जायचं होतं. माझ्या बॉसचा फोन आलेला की ओबरॉयमध्ये पण तिथे दिसत आहेत ते काचेमध्ये वगैरे, तू जा तिकडे राहा, मग मी तुला कळवतो कुठे जायचंय दुसरं. मी तिथे गेले आणि सगळे चॅनलवाले वगैरे असे क्रॉस करून सगळे रस्त्यावरतीच उभे होतो आणि कुठल्या तरी, आणि ते कंटिन्यूस लाईव्ह चाललेलं तिकडे,
आणि मी समोर उभी होते आणि सगळे चॅनेलवाले माझ्या मागे उभे होते आणि कुठेतरी घरी मी आईला दिसली की ओबरायच्या बाहेर तिथे तो गन घेऊन टेररिस्ट वरती आहे आणि तिथेच मग तिचे फोनवरती रडार आणि कशाला तू गेलीस वगैरे वगैरे. तर हे सगळं चालत असं. पण त्याच्यानंतर जे 3 दिवस मी तिथे काढले, ताज, ओबराय आणि CSTचे, ते सगळं करून शनिवारी पहाटे 5चा जो सूर्य आला त्यावेळेला हे ऑपरेशन शेवटचा जो आतंकवादी होता तो आपल्या कमांडोजनी फार चांगल्या ह्यानी ते सगळं ऑपरेशन सक्सेस केलं. आणि तो जो फोटो होता तो आणि प्लस माझे 12 फोटो असं फक्त टाइम्स ऑफ इंडियाला स्पेशली उमा कदमचं ते पान एवढं होतं, 7 कॉलम आणि अख्खा फोटो. आणि अख्ख्या ऑल इंडियाला त्याचं जे श्रेय माझ्या बॉसनी मला त्या दिवशी शाबासकी देऊन, माझ्या तिन्ही बॉसनी, शाबाश उमा, दिस इज अ गुड अँड फायनल वर्क. आज या निमित्ताने तुमची एक कामगिरी या सर्व आमच्या प्रेक्षकांसमोर आलेली आहे. खरं तर एवढ्या गांभीर्याने आम्ही त्याबद्दल कधी आम्हाला माहिती झाली नसती. तुमचं मनापासून अभिनंदन उमाताई. घे दमानं राऊंड मध्ये उमाताईंसाठीचा पुढचा प्रश्न विचारा. के मूस यांचे दीर्घकालीन वास्तव्य कुठे होते? A. चाळीसगाव, B. मुंबई, C. पुणे, D. सातारा. ओके. के मूस त्यांच्या स्टुडिओमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यायचे फोटो काढण्यासाठी. मुंबई. उत्तराची एंट्री तुम्ही केलीत की आम्ही ते गृहीत धरणार. उमाताईंनी मुंबई असं उत्तर दिलेलं आहे. उमाताई, तुमचं हे उत्तर मात्र चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर 40गाव असं आहे. 40गावला के मूस यांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं. उमाताई, कुठल्या मराठी नेत्याचा चेहरा फोटोजेनिक वाटतो तुम्हाला? नेत्यांचे सगळ्यांचेच फोटोजेनिक आहेत. सगळेच नेते फोटोजेनिक आहेत. पण तुम्हाला एक नाव घ्या असं सांगितलं तर कोणाचं घ्याल? ठाकरे आहेत तसे, कारण त्यांची जी शैली, ते सगळं रुद्राक्ष वगैरे सगळं ते. मी फ्रीलान्स करायचे तेव्हाचा एक किस्सा मला आठवतो. बाळासाहेब ठाकरेंची सभा करावी अशी फार इच्छा होती आणि मटा जो महाराष्ट्र टाइम्स आहे त्यांनी मला ती असाइनमेंटही लावलेली. त्यावेळेला मी फारच अशी लहान आणि काय करावं, कोणाचा तरी मागून कॅमेरा, कोणाची तरी मागून लेन्स, असं सगळं घेऊन काम करणारी होती. आणि तिथे गेल्यावरती मी तर मला स्वतःला एवढी छोटी समजत होती, अरे बापरे, एवढ्या लेन्समध्ये त्यांचे चेहरे फक्त ती लोक क्लिक करतायत आणि मी इथे उभे राहिली तर सगळं अगदी मैदानच येतंय, कसा फोटो काढणार? तर तिथे ते बांबूंनी असं बांधलेलं हे असतं, आम्हाला आत जाऊ नये वगैरे असं सगळं सभेला असतं. त्याच्यावरती अशा उड्या बिड्या मारून मी प्रयत्न करत होते आणि मला माहिती होतं जी माझ्याकडे लेन्स आहेत आणि ते ठाकरे नुसते एकटे कुठेही दिसणार नाहीत. तर मी क्राऊडचा वगैरे जो फोटो, सभेची गर्दी असते ती काढली आणि थोडीशी खाली उतरून वरती उड्या बिड्या मारून, तर त्यांचे बॉडीगार्ड जे पोलीस बिलीस ते सारखे खाली उतर ग, मागे जा असं ते चाललेलं. तर हा सगळा प्रकार वरून ठाकरे बघत होते, बाळासाहेब ठाकरे. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा ती सभा संपली, पण ते अशा साईडनी उतरायचे, तर त्यांनी तो सगळा गोंधळ माझा बघितला आणि अगदी पुढे जाऊन, सर मला प्लीज एक फोटो द्या ना. तर ते बॉडीगार्ड ॲज युजल त्यांचं ते काम करत होते आणि त्यांनी धक्का बिक्का, अरे काय करता त्या मुलीला वगैरे, थांबा आणि काय हवंय वगैरे, अगदी त्यांच्या भाषेमध्ये. म्हटलं सर मला एक फोटो, किती कशासाठी हवेत? म्हटलं सर महाराष्ट्र टाइम्समध्ये. हो, कार्ड किती पाहिजे? आणि अक्षरशः त्यांचं जी शॉल आणि ते असं जे, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या मीडियामधले म्हणजे टाइम्स समूहामधले 3 फोटोग्राफर दिग्गज तिकडे असताना देखील तोच फोटो जो मी काढलेला महाराष्ट्र टाइम्सने घेतला आणि गर्दी घेतली. तो जो दुसरा दिवस होता तो माझ्यासाठी अतिशय, म्हणजे ती जी मला आठवण आहे बाळासाहेबांची पहिली, ती कधीच विसरणार नाही. वा वा वा. बरं उमाताई, पुढचा प्रश्न घे दमाना राऊंड मध्ये तुमच्यासाठी विचारा. कोणत्या देशाच्या राजधानीला राष्ट्राध्यक्षांचे नाव देण्यात आलेले आहे? A. इंग्लंड, B. अमेरिका, C. चीन, D. रशिया. कुठल्या उत्तराची एंट्री कराल उमाताई? अमेरिका असं उत्तर दिले उमाताईंनी आणि हे उत्तर बरोबर आहे. उमाताई, एखादा प्रसंग असा घडलाय की अशा ठिकाणी, अशा प्रसंगात तुम्ही म्हणजे बघतच राहिलात आणि फोटो काढायचेच विसरून गेलात? बॉम्ब ब्लास्ट जे झाले सुरुवातीला, त्यावेळेला मी एकदा झवेरी बाजारच्या बॉम्ब ब्लास्टला अक्षरशः डोळ्यातनं पाणी येऊन अशी धडपडलेले.
मला एका माझ्या कलिगनीच हे केलेलं, प्लीज कूल डाऊन, डोंट वरी, दिस इज हॅपन. म्हणजे त्यांनी तो 3रा का 4था बॉम्बलाच बघितलेला आणि त्यांनी मग ते मला थोडंसं सावरलं आणि मग तो पहिला माझा हे होता की मी एक अर्धा तास तरी मी तिथे पाऊण तास फोटो काढले नव्हते. कारण तुम्हाला माहिती आहे बॉम्बलाच झाल्यानंतर काय असू शकतं तिथे परिस्थिती. त्या दिवशी मी विसरलेले अक्षरशः, म्हणजे ते शूटच करू शकले नव्हते त्यावेळेला, इतकी ती भयंकर परिस्थिती होती. तुमचं काम इतकं निर्भीडपणे आणि निस्पृहपणे तुम्ही करता आहात. कधीही तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या डेबिट कार्डाचे पासवर्ड लिहायला लागू नयेत अशी एक सदिच्छा मनापासूनची देतो. उमाताई, घे दमानं राऊंड मध्ये 4 पैकी 2 उत्तरं बरोबर, 2 उत्तरं चुकली आहेत. घे दमानं राऊंड मध्ये उमाताईंसाठीचा 5वा प्रश्न विचारा. कारगिल युद्धादरम्यान भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? ए. जॉर्ज फर्नांडिस, बी. जसवंत सिंग, सी. शरद पवार, डी. यशवंत सिन्हा. मला वाटतं बी. जसवंत सिन्हा होते. कारण जॉर्ज फर्नांडिस फार आधी, म्हणजे कारगिलच्या आधी वगैरे होते. मी फार लहान होती, मला आठवते. त्यांचं काहीतरी फार मोठं प्रकरण गाजत होतं त्यावेळेला. जसवंत सिंग असं उत्तर उमाताईंनी दिलेलं आहे. उमाताई, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. जॉर्ज फर्नांडिस असं या प्रश्नाचं बरोबर होतं. वाटत होतं, कारण त्यांचं ते प्रकरण एक गाजलेलं. कारण मला ते तुम्ही म्हणत थोडंफार होता. उमाताई, 5 पैकी 2 उत्तर बरोबर, 3 उत्तर चुकलेली आहेत. आता प्रधान साहेब आणि मेहत्रे साहेब ठरवणार दे दणादण राऊंड मध्ये कोण असणार आहे. घे दमानं राऊंड मध्ये माझ्या समोर विवेक मेहत्रे साहेब बसलेले आहेत. कागदाचा व्हाईट कॅनव्हास सज्ज होतो, बोटांवर कसरत करत पेनही तयार होतं आणि एका आगळ्या तिरकस शैलीत समाजातली विसंगती दाखवणारं एक चित्र साकारू लागतं, ज्याला म्हणतात व्यंगचित्र. वयाच्या 16व्या वर्षापासून व्यंगचित्र केलेला सुरुवात करत तब्बल 33 वर्ष 70,000हून अधिक हास्यचित्र रेखाटणाऱ्या व्यंगचित्रकार विवेक मेहत्रे यांचा हा जीवनपट. व्यंगचित्रकारितेबरोबरच लेखन, सूत्रसंचालन, एकपात्री प्रयोग, मोटिवेशनल ट्रेनर अशा बहुरंगी भूमिकातून आपण समाजाशी सातत्यानं संवाद साधलात. विविध क्षेत्रातील आपल्या या योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांचे आपण मानकरी ठरलात. आपल्या भावी वाटचालीला झी मराठी हप्ताबंदच्या हार्दिक शुभेच्छा. 12हून अधिक भाषांमध्ये गेल्या 33 वर्षात 70,000हून अधिक व्यंगचित्र तुम्ही काढलेली आहेत. मेहत्रे साहेब, गमतीत का होईना कधी बायकोचं व्यंगचित्र काढले का तुम्ही? एवढी हिंमत होत नाही जनरल. नाही, आता काय आहे, इतकी वर्ष आवाज नावाच्या विनोदी मासिकामध्ये माझी 32 वर्ष चित्र येतात आणि आता आवाज म्हटल्यानंतर सुंदर बायकांचं चित्र आलंच पाहिजे. बरोबर. तर त्यामुळे कदाचित काही लोक माझ्या पत्नीलाच विचारतात की ते चित्र काढतात, ते लग्नापूर्वी पण चित्र काढत होते तेव्हा कोणी दुसरं मॉडेल होतं का आता ते गमतीच होता काय. बर. घे दमाना राऊंड मध्ये विवेक मेहत्रे साहेबांसाठीचा पहिला प्रश्न विचारा. एक गाणं ऐकूया. तुमसे बढ़कर दुनिया में, तुमसे बढ़कर दुनिया में न देखा कोई और, जुबां पर आज दिल की बात आ गई. हा आवाज कोणाचा आहे? ए. बडे गुलाम अली खां, बी. चंद्रू आत्मा, सी. KL सहगल, डी. तलत महमूद. चंद्रू आत्मा असं उत्तर दिलंय मेहत्रे साहेबांनी. का असं उत्तर द्यावं वाटलं तुम्हाला मेहत्रे साहेब? टीव्हीवरती फार जुन्या एका मुलाखतीमध्ये मी चंद्रू आत्मांबद्दल एक मुलाखत देणारे काहीतरी बोलत होते, तेव्हा हे गाणं ऐकल्याचं आठवतंय. अर्थात मी निश्चितपणे नाही सांगू शकत, पण हा तलत महमूदांचा आवाज नक्की नाहीये. बरोबर. आणि बडे गुलाम अली खां आणि KL सहगल नाही, ते फार मोठे आहेत. पण चंद्रू आत्मा हे उत्तर तुम्हाला बरोबर वाटतं असं मला वाटतं. आणि हे उत्तर बरोबर आहे. मेहत्रे साहेब, तुमचा आवडता व्यंगचित्रकार कोण आहे? मराठीमध्ये निश्चितच बाळासाहेब ठाकरे. बरं. आणि इंग्रजीत म्हणाल तर अजित निनान मॅथ्यू. अप्रतिम काम असतं त्यांचं. वा. मेहत्रे साहेबांसाठीचा पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये विचारा.
खालीलपैकी कोणते नाटक बातमीवर आधारित नाही? ए. कमला, बी. कथा अरुणाची, सी. सविता दामोदर परांजपे, डी. मी रेवती देशपांडे. तर सी हे त्यातलं ऑड आहे. सविता दामोदर परांजपे असं उत्तर मेहत्रे साहेबांनी दिले आणि हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला कुठला राजकीय नेता आवडतो ज्याचं व्यंगचित्र काढायला आवडतं? अर्थातच सुशील कुमार शिंदे. त्यांनाही माझे व्यंगचित्र आवडतात, पण मला त्यांचं व्यंगचित्र जास्ती आवडतं कारण त्यांच्या चेहऱ्यावर एक सतत असं छानसं स्मित हास्य असतं. म्हणजे बाळासाहेब कधी कधी गमतीने म्हणतात की सुशील कुमार शिंदेचं चित्र काढायचं तर एक असं अर्ध चंद्र काढून एक वरती असा 8चा आकडा काढायचा. म्हणजे त्यांच्या केसाची एक बट आहे आणि प्रत्येक नेत्याची एक स्टाईल असते आणि ती व्यंगचित्रकार ती स्टाईल बरोबर उचलतात. म्हणजे मुरारजींचं मोठे कान, इंदिराजींचं नाक आणि मोठी केसाची पांढरी बट, किंवा नरसिंहरावांचा ओठाचा चंबू, तसं सुशील कुमारांचं भव्य कपाळ आणि वरची एक केसाची बट, हे खूप छान आहे. आणि देखणे आहेत ते. तरी व्यंगचित्रात देखणी व्यक्तिमत्व दाखवणं कठीण असतं. म्हणजे कॅटरीना कैफ किंवा ऐश्वर्या रायचं व्यंगचित्र काढणं कठीण आहे. बरोबर. कारण त्यात व्यंग काय शोधायचं. बरोबर. पण ह्यांच्यात व्यंग न शोधता सुद्धा एक प्रकारचं गंमत आहे त्यांच्यात. मेहत्रे साहेब अजूनही व्यंगचित्रकारांवर खटले होतात. आता परवाच त्रिवेदींना अटक झाली, नंतर त्यांची सुटकाही झाली. मुळात काय प्रगल्भता आपल्या देशात नाहीये. व्यंगचित्रातनं नेमकं काय घ्यायचं. मुळात व्यंगचित्र हे समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं एक माध्यम आहे. असंख्य अग्रलेख लिहून जे होणार नाही ना ते व्यंगचित्रात होतं. म्हणजे मी एक किस्सा सांगतो की मी एक व्यंगचित्र काढलं होतं की घरामध्ये फायर एक्सटिंग्विशर दाखवला होता. दरवाजातच जो असतो कॉलेजच्या लायब्ररीत किंवा सिनेमा थिएटरमध्ये, नाट्यगृहात, घरात कोणी ठेवत नाही ना मोठं फायर एक्सटिंग्विशर, अग्निशामक नळकंड. तर शेजारची एक बाई आल्यात. आपल्या मराठी शेजाऱ्याने एक सवय असते आगंतुकपणे घुसायचं आणि विचारायचं. तर त्या चित्रातल्या बाई असं म्हणत होत्या की काय होय तुम्ही घरात नळकंड लावलं. तर त्या ज्या बाईंनी ते लावलं होतं चित्रात त्या बाई म्हणाल्या की आम्ही आमच्या मुलीला कन्यादानाच्या वेळेला भेट देणार आहोत. तर हुंडाबळीची जी समस्या होती, प्रचंड समस्या आपल्या देशामध्ये मधल्या काळात होती, तर त्यावर टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऐवजी एक छोटंसं व्यंगचित्र. तर व्यंग दाखवणं हे खरं त्यातलं महत्वाचं असतं. खटल्याचं तुम्ही जे म्हणालात तर एक छोटासा SMS मला आला होता आता अगदी. त्यात असं लिहिलं होतं की रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा, कार्टूनिस्ट होगा जेल के अंदर, कार्टून पैसा खाएगा. ही प्रतिक्रिया तुमची पुरेशी बोलकी आहे. पुढचा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये मेहत्रे साहेबांसाठी विचारा. कोणत्या सिनेमात RK लक्ष्मण यांची व्यंगचित्रे वापरली आहेत? ए. आरपार, बी. मिस्टर अँड मिसेस 55, सी. नायक, डी. न्यू दिल्ली टाइम्स. मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र वापरलेली आहेत आणि त्यांचा हातही त्यांचा आणि श्रीकांतजींचा बऱ्याचदा वापरलेला आहे. न्यू दिल्ली टाइम्स चित्रपट मी पाहिलेला नाहीये. आरपार आणि नायक पाहिलं त्यात मला काही वाटत नाही, पण न्यू दिल्ली टाइम्स मध्ये जर व्यंगचित्र असतील, तो सिनेमा मी पाहिलेला नाही, तर ती RK लक्ष्मण यांची असू शकतात असं मला वाटतं. न्यू दिल्ली टाइम्स असं उत्तर मेहत्रे साहेबांनी दिले. मेहत्रे साहेब तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मिस्टर अँड मिसेस 55. या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र वापरली होती आणि RK लक्ष्मणांची व्यंगचित्र वापरली होती या सिनेमामध्ये. 3 प्रश्न झाले, 2 बरोबर उत्तर, 1 चुकीचं उत्तर. हरकत नाही. मेहत्रे साहेब तुम्ही माझं एखादं चित्र काढू शकता का हो आत्ता? नाही, कार्यक्रम चालू आहे, तुम्ही उगाच राहाल. त्यापेक्षा असं करू आपण, तुम्ही एखादी छोटी रेघ काढा आणि काही सेकंदात त्याच रेघेचा आधार घेऊन आपण एखादे कॅप्शनलेस कार्टून करूया. बर. तर काय झालंय आजकाल हे फेंगशुई वाले वगैरे असतात की नाही, हे सांगतात की घरामध्ये जास्ती आरसे वगैरे काय ठेवू नका. तेव्हा या बाईंच्या घरामध्ये फक्त एकच आरसा होता आणि त्यांच्या घरातल्या व्रात्य मुलांनी तो फोडला आणि आता यांना जायचं आहे हप्ताबंद कार्यक्रमाच्या प्रेक्षकात बसण्यासाठी. आणि आता ते लिपस्टिक लावतायत आणि ती लिपस्टिक बरोबर लागली आहे की नाही हे त्यांना कळलं तर पाहिजे की नाही. आता प्रॉब्लेम आला, पण जेव्हा जेव्हा बायका अडचणी देतात ना तेव्हा त्या हुशार असतात. ते प्रॉब्लेम घरातच सोडवायचा प्रयत्न करतात, इकडे तिकडे जात नाहीत. कसा सोडवला ते आता मी पूर्ण करतो, म्हणजे व्यंगचित्रात आपल्याला कळेल. जेव्हा ही व्यंगचित्राची निर्मिती होते ना, त्या निर्मिती मागचं कुतूहल हे खूप असतं.
जेव्हा बायका अडचणी देतात तेव्हा नवराच उपयोगी पडतो असा प्रतिबिंब त्यांना तिथे दिसलं. आजकाल काय झालंय की नुसता टीव्ही असून चालत नाही, घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टीव्ही लागतात. म्हणजे कोणाकडे LED टीव्ही आहे, प्लाझ्मा टीव्ही आहे, मग 3D टीव्ही काय येतो. तेव्हा आपण टीव्ही हाच विषय घेऊन ह्याच्यावर व्यंगचित्र काढता येते का बघूया. तर एका घरामध्ये त्यांनी नवीन टीव्ही आणला आणि टीव्ही घरात आणल्यानंतर तो सगळ्यांनी बघावा म्हणून तो असा दिवाणखान्यात ठेवला. तेव्हा हे टीव्हीचं त्यांच्या नवीन मॉडेल आहे. ज्या घरात हा टीव्ही ठेवलेला होता त्या घरातल्या ज्या बाई होत्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना करायच्या. म्हणजे काय इकेबाना, बोन्साय वगैरे, आणि त्यांनी अशी एक पुष्परचना केलेली आहे. बर. अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि ही अशी रचना, ही त्यांची पुष्परचना घरात येणाऱ्या प्रत्येकाने बघावी आणि त्यांचं कौतुक करावं म्हणून त्यांनी ती पुष्परचना असलेली कुंडी त्या 3D टीव्हीवरती ठेवली. बरं. आता हा 3D टीव्ही आहे आणि आपल्याला दिसतोय की इथं या टेबलावरती इथे असं तो मस्तपैकी 3D टीव्ही ठेवलेला आहे. आता झालं असं, संध्याकाळी जेव्हा त्यांचे पतिराज घरी आले तेव्हा त्यांनी आपलं विश्रांती घेतली, हातात रिमोट कंट्रोल घेतला आणि टीव्ही चालू केला. तर कोणीतरी एक माणूस तिथे बातम्या देण्यासाठी आला. तो माणूस हा असा. त्या माणसाची अशी परिस्थिती का झाली तर हे जे पुष्परचना होती त्या झाडाची जी अनासपुरे साहेबांनी जी रेघ दिलेली आहे ती रेघ मी इथे वापरली आणि ही सगळी जी 3D मुळं आहेत. आता त्या माणसाने बातम्या द्यायला त्याला काही जागा उरायला हवी की नाही. वा मेत्रे साहेब, तुम्ही आम्हाला नुसत्या रेषांमध्ये सुद्धा किती ताकद असते किंवा किती जादू असते हे दाखवलं, त्याबद्दल आभारी आहेत. पुढचा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये विवेक मेहत्रे साहेबांसाठी विचारा. पहिल्या दिवाळी अंकाचे नाव काय? ए आहेर, बी आवाज, सी दीपलक्ष्मी, डी मनोरंजन. मनोरंजनाचं उत्तर दिलं आणि हे उत्तर बरोबर आहे. एखाद्या व्यंगचित्रामुळे एखादा नेता दुखावलाय असं कधी झालंय का? पूर्वी व्हायचं, आता उलटे आहे. आता असं आहे की मी नाव सांगत नाहीत पण खाजगीमध्ये काही नेते फोन करून सांगतात की बरेच दिवस आमच्यावर व्यंगचित्र रेखाटलं नाही. अरे वा. म्हणजे बदनामी में भी नाम होते, त्यांना कसे करून येणं केनं कारणाने प्रसिद्धी मोठी मिळते व्यंगचित्रांनी हे माहिती आहे. त्यामुळे दुखावण्याचा प्रश्न आहे आणि व्यंगचित्राचा परिणामही आपल्या देशातल्या नेत्यांवर होत नाही. गेंड्याची कातडी आहे. पूर्वीच्या काळी प्रभाव होता. म्हणजे डेव्हिड लोच्या व्यंगचित्रांना हिटलर घाबरत असत किंवा बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मणची काही व्यंगचित्र ही राजकीय नेत्यांना झोंबत असत, त्यावर चर्चा व्हायची. परंतु आता तसा काळ उरलेला नाही. देशातले राजकीय व्यंगचित्रकार कमी होत चालले. आणखी 10-15 वर्षांनी मला वाटत नाही या देशामध्ये राजकीय व्यंगचित्रकार नावाचा कोणी प्राणी अस्तित्वात राहील. बरं, पाचवा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये विवेक मेहत्रे साहेबांसाठी विचारा. कोणत्या शारीरिक हालचालीचा वेग 100 मैल प्रति तास असतो? ए घोरणे, बी शिंक, सी जांभई, डी खोकणे. हे चारही जे प्रकार आहेत ना हे आम्ही व्यंगचित्रात नेहमी दाखवतो. बरं. घोरणे, जांभई देणे, खोकणे, शिंकणे. म्हणजे एक मी कार्टून काढलं होतं. ड्रायव्हिंग शिकवणारं जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची गाडी दाखवली होती आणि एक खट्याळ मुलगा उभा आहे आणि तिथे बोर्ड त्या गाडीवर लिहिलेलं आहे सावधान ड्रायव्हर शिकत आहे. त्या मुलांनी अनुस्वार दिला ड्रायव्हर शिंकत आहे. मला वाटतं तेच उत्तर मी निवडतो, शिंक. आणि हे उत्तर बरोबर आहे. 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर झालेली आहेत. 40% रक्कम म्हणजे 3,24,276 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. मेहत्रे साहेब खूप खूप शुभेच्छा. आता दे दणादण राऊंड मध्ये कोण पोहोचणार हे ठरवणार आहेत प्रधान साहेब. माझ्या समोर घे दमान राऊंड मध्ये संदीप प्रधान साहेब बसलेले आहेत. सत्ताधीशांचा कारभार, विरोधकांची आंदोलनं, राजकारणातल्या नव्या जोड्या, नवी समीकरणं, जनतेचा कौल, यावर राजकारण्यांचं पुढचं पाऊल, या प्रत्येक घटनेमागची घटना आपल्या परखड लेखणीतून जनमानसात पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सचे राजकीय संपादक संदीप प्रधान यांची ही गोष्ट. वर्तमानपत्रांचं जनमानसातलं नातं हे पिढीजात आहे, ते तुटू शकत नाही या ठाम विश्वासासह आपण प्रिंट मीडियात 25 वर्ष पूर्ण केली. वर्तमानपत्राच्या ब्लॅक अँड व्हाईट कॅनव्हासवर आपली संपादकीय भूमिका जबाबदारीनं आणि निपक्षपातीपणे मांडणाऱ्या संदीप प्रधान यांच्या भावी प्रवासाला झी मराठी हप्ताबंच्या हार्दिक शुभेच्छा.
कर्ज कशासाठी घेतले प्रधान साहेब तुम्ही? कर्ज घेतलं होतं होम इम्प्रूव्हमेंट, म्हणजे थोडंसं घरात रिनोव्हेशन वगैरे करण्याचं. बरं आता तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात आहात. सिलेंडरचे भाव वाढले याची आधी बातमी करावीशी वाटते की ही गोष्ट बायकोला जाऊन सांगावीशी वाटते? नाही, आधी बायकोला सांगायची गरज नाही, बायकोला टीव्हीवरून कळलेलंच असतं. कळलं. आधी आपण बातमी करायला पाहिजे. बरं, पहिला प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये प्रधान साहेबांसाठी विचारा. एक गाणं ऐकूया. या गाण्याचे गायक कोण? ए के, बी शान, सी संदीप चौटा, डी सुखविंदर. मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हातही तुम्हाला घेता येईल. नाही, लगेच नको मदतीचा हात, नाही तर एकदम आघाडीचं सरकार होईल ते. सुखविंदर असं उत्तर दिलंय. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संदीप चौटा. प्रधान साहेब, अलीकडच्या काळात पत्रकारितेमध्ये पत्रकार सुद्धा विशिष्ट राजकीय पक्षाचे आहेत असं कळून येतं त्यांच्या लेखनावरनं. ही पक्षनिष्ठा कधीपासून सुरू झाली असं तुम्हाला वाटतं पत्रकारितेत? नाही, मुळात कसं झालंय की राजकीय पत्रकारितेत आता खूप लोक आलेली आहेत. म्हणजे आता लोकल ट्रेनमध्ये होते ना तशी सगळ्याच पत्रकारितेत फार मोठी गर्दी झालेली आहे. बरोबर. म्हणजे एक जुना किस्सा सांगतो, तो माझ्याही काळात घडलेला नाही, माझ्या अगोदरच्या काळात घडलेला आहे. तो म्हणजे असा की वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पत्रकार, त्यावेळेला अगदी मोजके पत्रकार होते, एक 8-10 पत्रकार असायचे आणि ते सगळेजण मुख्यमंत्र्यांना जेवण द्यायचे. म्हणजे ती पद्धत तर आता नाहीच. तर झालं असं, एकदा पत्रकारांकडे पैसे नव्हते, कमी पैसे होते, तर आता मुख्यमंत्र्यांना कसं जेवण द्यायचं, काय करायचं असा प्रश्न होता. आणि असं होतं पद्धत की आदल्या दिवशी मुख्यमंत्री बोलवायचे, दुसऱ्या दिवशी पत्रकार बोलवायचे. तर मग आता मुख्यमंत्र्यांच्या जेवणाला कसं जायचं असा प्रश्न पडला. आणि म्हणून काही आता ते सगळे ज्येष्ठ पत्रकार आहेत, तर मग कुणी सांगितलं माझ्या पोटात दुखतंय, कुणी सांगितलं मला इकडे बाहेर जायचंय, कुणी सांगितलं आणखीन काही करायचंय, आणि मुख्यमंत्र्यांच्या याला गेले नाहीत. मग मुख्यमंत्र्यांनी तिकडूनचं जे कॅन्टीन आहे त्याला विचारलं की बाबा रे जेवले का रे पत्रकार? ते म्हणाले नाही अजून जेवलेले नाही आहेत, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे, सगळे आपल्या रूममध्ये आहेत आणि कोणी कुठे गेलेलं नाही आहे. मग मुख्यमंत्र्यांनी गाडी पाठवली आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पत्रकारांना गाडीत घालून आपल्या बंगल्यावर नेलं, सगळ्यांना पानं वाढवली आणि बसवलं, म्हणाले जेवा तुम्ही. आणि म्हणाले अरे तुमची अडचण काही माझ्या लक्षात येत नाही का, म्हणून तुम्ही माझ्या जेवणाला येणार नाही का? ठीक आहे, यावर्षी तुम्ही नाही दिलं. तर एक राजकीय नेते आणि पत्रकार यांचं एक वेगळं नातं एका जुन्या काळामध्ये होतं. आणि आता जे झालंय ते आता थोडंसं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं आहे, कमर्शियल असं थोडंसं नातं म्हणजे त्याच्यावर प्रदूषित झालंय असं म्हणताय? प्रदूषित झालंय, गर्दी झाली, त्यामुळे अनेक वेळा गोंधळ होतात. बरं प्रधान साहेब, दुसरा प्रश्न तुमच्यासाठी घे दमानं राऊंड मध्ये विचारा. बॉम्बे राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? ए बाळासाहेब खेर, बी मोरारजी देसाई, सी मारुतराव कन्नमवार, डी यशवंतराव चव्हाण. मोरारजी देसाई असं उत्तर दिलेलं आहे प्रधान साहेबांनी. पण तुमचं हेही उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बाळासाहेब खेर. मोरारजी देसाई हे दुसरे मुख्यमंत्री आहेत. हरकत नाही, अजून 3 प्रश्न आहेत. प्रधान साहेब, एखाद्या गुन्हेगाराला भेटण्याची प्रत्यक्ष वेळ तुमच्यावर आली आहे का कधी? घडलं असं होतं की महापालिकेचे एक सदस्य होते, ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते आणि ते वारंवार, मी महापालिका कव्हर केली होती काही काळ, तर असं करायचे ते की महापालिकेमध्ये तुम्ही एका विशिष्ट काळात हजर नाही राहिलात तर तुम्हाला आपली रजा वाढवून घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी एक पत्र द्यावं लागतं महापालिका चिटणीसांच्या नावाने. बरोबर. त्यांनी सतत 4-6 वेळा अशी पत्र दिली होती, ते सभागृहात येतच नव्हते. तर मी ती सगळी उत्तरं एकत्र करून एक बातमी दिली होती की अमुक अमुक एक सदस्य आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आणि ते कधी गावाला घर पडलं म्हणून, कधी अमुक आजारी आहे म्हणून, किंवा आणखीन काही आहे, किंवा इस्पितळात दाखल आहे, काही अशी कारणं देऊन सभागृहात येण्याचं टाळतात.
त्यावेळेला मोबाईल नव्हते. ती बातमी प्रसिद्ध झाल्यावर 1-2 दिवस गेल्यानंतर कार्यालयात एक फोन वाजला. तो मला दिला माझ्या सहकार्याने की तुझा फोन आहे. मी तो घेतला तर ते म्हणाले की अमुक अमुक जे आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हा माणूस आपल्याला फोन करतो. तर मी म्हटलं ठीक आहे, भेटायचं तर मग तुम्ही माझ्या कार्यालयात या. तर ते म्हणाले की नाही, ते येऊ शकणार नाहीत, कारण ते जर महापालिकेत जात नाहीत तर ते तुमच्या कार्यालयात कसे येणार. त्यामुळे तुम्हालाच त्या अमुक अमुक ठिकाणी एका चाळीमध्ये यावं लागेल. तर मग मी त्याप्रमाणे गेलो आणि मी गेलो तिथं. ते मला भेटले. तिथं भेटल्यानंतर त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या. मला एक थंड पाजलं. त्यावेळेला मला गरजच होती त्याची, थोडीशी आत्ता जशी गरज वाटते त्याप्रमाणे. तर त्यामुळे त्यांनी मला थंड वगैरे पाजलं आणि म्हणाले की काय माझा प्रॉब्लेम असा आहे की मी असं ओपनली फिरू शकत नाही. मी संरक्षणात फिरतो आणि महापालिका सभागृहात येणार तर मला असुरक्षित वाटतं, त्यामुळे मी काही महापालिका सभागृहात येत नाही. पण तुम्ही त्याची बातमी कशाला केली. तर मी म्हटलं असं आहे की तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि तुम्ही काही लोकांचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही सभागृहातच येत नाही तर तुम्ही त्यांचे प्रश्न काय मांडणार. बरोबर. तर ते म्हणाले नाही, मी माझ्या मतदारसंघात कामं करतो लोकांची, त्यामुळे ते पुरेसं आहे आणि मतदार माझ्यावर खुश आहेत. तर म्हटलं ओके ठीक आहे. तर ही आमची अशी एक भेट झाली. मग त्यांनी तिथून मी निघालो आणि मला अगदी हायसं वाटलं की बाबा चला आपण सुटलो. चांगलं पत्रकारिता करण्यासाठी एक निर्भयता अंगात असावीच लागते. असावीच लागते. अलीकडच्या काळामध्ये मला असं सांगा की आता बायकांची कशी वेगवेगळ्या वेशभूषा करण्याची स्पर्धा असते, तशा पद्धतीची स्पर्धा वर्तमानपत्रातही सुरू झाली आहे का हो? नाही, स्पर्धा तर आहेच. माध्यमामध्ये स्पर्धा आलेली आहे, यात काही वाद नाही. आज आता कुठली पत्रकार परिषद असली की साधारण जवळजवळ 100-150 पत्रकार असतात, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि प्रिंट मीडियाचे, आणि मग त्यांची गर्दी असते. शिवाय फोटोग्राफर्स असतात. तर त्यामुळे स्पर्धा तर वाढलेली आहे, यात काही वादच नाही या क्षेत्रामध्ये. आणि मग आता ह्या स्पर्धेमध्ये जसं इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी TRP असतो, यांच्यासाठी वृत्तपत्रांसाठी खपाचे आकडे असतात आणि त्याच्यावरतीच पुढची आर्थिक गणितं अवलंबून असतात. आणि त्यामुळे स्पर्धा ही आता म्हणजे कुणी ती टाळू शकत नाही, त्याला सामोरं जावंच लागणार. अपरिहार्यता अपरिहार्य झालेली आहे ती. बरं बरं बरं. प्रधान साहेब, 2 प्रश्न, दोन्ही उत्तरं तुमची चुकलेली आहेत. उमाताईंना जरा बरं वाटतंय का? तिसरा प्रश्न प्रधान साहेबांसाठी विचारा. गणपतीपुळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? A. सिंधुदुर्ग, B. रत्नागिरी, C. रायगड, D. ठाणे. रत्नागिरी असं उत्तर प्रधान साहेबांनी दिले आणि हे उत्तर बरोबर आहे. घे दमानं राऊंड मध्ये तुमच्यासाठीचा पुढचा प्रश्न विचारा. 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण होता? A. श्रीकांत, B. मोहिंदर अमरनाथ, C. संदीप पाटील, D. सुनील गावस्कर. मला वाटतं माझ्या आघाडीतल्या मित्रांचा मदतीचा हात. प्रधान साहेबांना मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. मेहत्रे साहेब, उमाताई. मोहिंदर अमरनाथ असं उमाताईंना आणि मेहत्रे साहेब. दोघांचंही मत मोहिंदर अमरनाथच वाटतंय. चला, मी मोहिंदर अमरनाथ. मोहिंदर अमरनाथ असं उत्तर दिलंय. हे उत्तर बरोबर आलं तर तुम्ही उमाताईंची बरोबरी कराल. प्रधान साहेब, तुमचं हे उत्तर चुकलेलं आहे. मोहिंदर अमरनाथनी 1983 सालच्या वर्ल्ड कप मध्ये 26 रन केले होते आणि सर्वाधिक रन केले होते श्रीकांतने. श्रीकांतने 38 रन केले होते. त्यामुळे के श्रीकांत, कृष्णम्माचारी श्रीकांत. पण हरकत नाही, 4 पैकी 3 उत्तरं चुकली आहेत, 1 उत्तर बरोबर आहे. प्रमोद नवलकर साहेबांचे खूप मिश्किल किस्से आहेत. तुम्हाला एखादा आठवतो का? एक नवलकर साहेब जेव्हा ह्याच्यात होते विधान परिषदेत सदस्य, तर तेव्हा एक घडलेला किस्सा असा आहे. त्यांच्या शेजारी बसायचे एक सेनेचे सदस्य होते. ते नेहमी असं म्हणायचे की हा खूप ज्वलंत प्रश्न आहे, हा खूप ज्वलंत प्रश्न आहे. तर सभागृहाची जी लॉबी असते तिथे सहसा पत्रकारांनाही प्रवेश नसतो. पण त्या दिवशी मी आणि माझा एक सहकारी, आम्ही दोघे नेमके लॉबीमध्ये जाऊन बसलो होतो आणि नवलकर साहेब आले आणि म्हणाले की आतमध्ये खूप उकडत आहे, खूप गरम होत आहे. तर आमच्याबरोबर जे सदस्य दुसरे बसले होते ते म्हणाले का आतलं AC बंद आहे का, काय प्रॉब्लेम काय नवलकर साहेब.
ते म्हणाले काही नाही हो, मगाचपासून माझ्या शेजारी बसलेले ते एक सदस्य आहेत, त्यांनी 5 वेळा म्हटलं की हा खूप ज्वलंत प्रश्न आहे, हा खूप ज्वलंत प्रश्न आहे. त्यामुळे म्हणे मी आत फार उकडायला लागलं म्हणून बाहेर आलो. पण नवलकर साहेब एकदा बंदूक घेऊन गेले होते, ते पण खरंय का? हो, बंदूक घेऊन गेले होते. त्यांनी एकदा महात्मा गांधींच्या नावाने दारूचा परवाना आणला होता. म्हणजे तो जो ज्या वेळेला हे होतं ना, सक्ती केली होती का 31 डिसेंबरला सरकारने असं सांगितलं की दारू प्यायची तर तुम्हाला परवाना लागेल. तर त्यावेळेला नवलकर साहेब तो परवाना घेऊन गेले होते महात्मा गांधींच्या नावाने. म्हणजे तर असं मिश्किल पद्धतीने ते प्रश्न अगदी. आणायचे. मुंबईवरची जी चर्चा असायची त्याची बरीच वेळा सुरुवात नवलकर करायचे आणि ती चर्चा अत्यंत ते फार म्हणजे विनोदी बुद्धीने आणि एकदम ते खुसखुशीत किस्से सांगून आणि मुंबईतल्या आता पेस्ट्री कल्चरमध्ये काय चाललंय, गुन्हेगारीत काय चाललंय, बाहेर काय चाललंय, पत्रकार, असं वेगवेगळ्या गोष्टी सांगत ते मुंबईची चर्चा अशी अत्यंत खुलवून करायची. बर बर बर. 5वा प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये तुमच्यासाठी विचारा. इंग्लिश मधील कोणते अक्षर सर्वाधिक वापरले जाते? ए ई, बी ओ, सी आय, डी ए. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुमच्यामध्ये आणि उमाताईंमध्ये टाय होईल. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही चुकीचं दिलं तर उमाताई विवेक मेहत्रेंबरोबर दे दणादण राऊंड मध्ये पोहोचतील. ए असं उत्तर दिलंय प्रधान साहेबांनी. प्रधान साहेबांचं हेही उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ई. पण हरकत नाही प्रधान साहेब, तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला खूप महत्वाची माहिती दिली. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. प्रधान साहेबांना आपल्याला इथून निरोप द्यावा लागतोय. प्रधान साहेबांना मेडिमिक्स आयुर्वेदिक सोप तर्फे ही एक छोटीशी भेट जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. प्रधान साहेब, या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं? एकदम आनंद झाला. थँक्यू. दे दणादण राऊंड मध्ये पोहोचलेले आहेत विवेक मेहत्रे आणि उमाताई. बघूया दे दणादण राऊंड मध्ये काय घडणार आहे. मेडिमिक्स आयुर्वेदिक सोप प्रस्तुत हप्ताबंद पावड बाय विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस. दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा पहिला प्रश्न विचारा. खालीलपैकी कोणत्या मतदारसंघातून सुरेश कलमाडी खासदार बनले? ए लातूर, बी परभणी, सी पुणे, डी धुळे. दोघांनी उत्तर पुणे असं दिलंय. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. पण उमाताईंनी लवकर उत्तर दिलंय त्यामुळे 10% रक्कम जमा होतीये उमाताईंच्या खात्यात. उमाताईंच्या खात्यात 30% रक्कम, मेहत्रे साहेबांच्या खात्यात 40% रक्कम. काही फरक पडलेला नाही. दुसरा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा विचारा. कोणत्या गायकाने सगळ्यात जास्त वेळा राजेश खन्ना यांच्यासाठी पार्श्वगायन केलं आहे? ए किशोर कुमार, बी मोहम्मद रफी, सी मन्ना डे, डी मुकेश. दोघांनी उत्तर दिलंय किशोर कुमार. दोघांचं उत्तर बरोबर आहे. पण पुन्हा उमाताईंनी लवकर उत्तर दिलंय त्यामुळे 10% रक्कम जमा झाली उमाताईंच्या खात्यात. दोघेही जण 40-40% पोहोचले. दोघांसाठीचा दे दणादण राऊंड मधला पुढचा प्रश्न विचारा. सायबेरियन आणि रॉयल बंगाल या कोणत्या प्राण्याच्या प्रजाती आहेत? ए अस्वल, बी हत्ती, सी सिंह, डी वाघ. दोघांनी उत्तर वाघ असं दिलंय. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. ही खरोखरच चुरशीची स्पर्धा आहे कारण उमाताईंनी पुन्हा लवकर उत्तर दिलंय त्यामुळे 10% रक्कम जमा होतीये उमाताईंच्या खात्यात. उमाताई, तुम्ही छुप्या रुस्तून निघताय बहुतेक. या राऊंड मध्ये काहीतरी ठरवून तुम्ही. पुढचा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघांसाठीचा विचारा. महात्मा फुले यांचं पूर्ण नाव काय? पर्याय आहेत. ए दामोदरराव गोविंदराव फुले, बी विनायक गोविंदराव फुले, सी ज्योतिराव गोविंदराव फुले, डी नारायण गोविंदराव फुले. दोघांनी उत्तर दिलेलं आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. पण यावेळेस गंमत झालेली आहे. 10% रक्कम जमा झालेली आहे विवेक मेहत्रे साहेबांच्या खात्यात.
आता इथे चुरस वाढलेली आहे. दोघांच्याही खात्यात 50-50% रक्कम जमा झालेली आहे. एक शेवटचा प्रश्न जो ठरवेल या स्पर्धेचा विजेता कोण आहे ते. दे दणादण राऊंड मध्ये शेवटचा प्रश्न दोघांसाठीचा विचारा. इंटरनेटच्या भाषेत खालीलपैकी कोणतं विरामचिन्ह स्माईल वर्णन करण्यासाठी वापरण्यात येतं? तुमचे पर्याय आहेत: ए उद्गारवाचक चिन्ह, बी कंस, सी प्रश्नचिन्ह, डी स्वल्पविराम. दोघांनीही कंस असं उत्तर दिले. दोघांचंही उत्तर बरोबर आहे. पण उमाताईंनी लवकर उत्तर दिलंय, म्हणजे आजची ही स्पर्धा जिंकलेली आहे उमाताईंनी. विवेक मेहत्रे साहेबांना आपल्याला इथनं निरोप द्यावा लागतोय. मेडिमिक्सच्या वतीनं मेहत्रे साहेबांना ही एक छोटीशी भेट जी तुमच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. मेहत्रे साहेब, तुम्हाला कसं वाटलं या स्पर्धेत? खूप छान होता, वेगळा अनुभव होता. खरं तर तुम्ही खूप मजा आणली, कारण नुसत्या साध्या साध्या रेषांमधले अर्थ तुम्ही ज्या प्रत्यवाहीपणे किंवा आम्हाला अगदी ठसठशीत जाणवेल, आता आयुष्यभर लक्षात राहतील असे तुम्ही त्याचे अर्थ सांगितले. आणि त्यातनं खूप मिश्किली तर तुम्ही तयार करताच, पण तुमच्या रेषांच्या आड बरंच काही भाष्य दडलेलं असतं. हे आज या भागाच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना प्रेक्षकांना कळालं. याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. तुमच्या व्यंगचित्रकलेला आणि भावी आयुष्याला झी मराठीच्या वतीनं, हप्ता बंचच्या वतीनं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. एक व्यंगचित्रकार, एक पत्रकार, एक छायाचित्रकार, आज तिघांनीही आपल्या भागामध्ये खूप विशेष रंगत आणली आणि त्यात बाजी मारली ती छायाचित्रकाराने. उमाताई, खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. पण एक राऊंड तुमच्यासाठी बाकी आहे, ज्याचं नाव आहे दे धक्का राऊंड. या दे धक्का राऊंड मध्ये तुम्हाला मी एक प्रश्न विचारेल. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जर तुम्ही दिलं तर तुमची 100% कर्जमुक्ती याच ठिकाणी होईल. तुम्हाला खेळायचं आहे? ते धक्का राऊंड मध्ये उमाताईंसाठीचा प्रश्न विचारा. 2012 मध्ये लंडन पॅरालिम्पिक खेळामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पदक पटकावले आहे? ए देवेंद्र झाझरिया, बी गिरीशा नागराजे गौडा, सी जोगिंदर सिंग बेदी, डी राजिंदर सिंग रहेलू. उमाताई, 100% कर्जमुक्ती झाल्यावर काय कराल तुम्ही? परत एका मोठ्या गोष्टीसाठी वेगळं लोन काढेन. तुमची लढवय्या वृत्ती आहेच का हो? मोठ्या गोष्टीसाठी म्हणजे कुठली गोष्ट? घर घ्यायचंय. अरे वा, स्वतःचं घर घ्यायचंय. स्वतःचं एक आईचं आणि बाबांचं आहे, बरं. पण भावासाठी एक घर घ्यायचंय. अरे वा, की त्याचं ते एक घर झालं की माझी जबाबदारी संपली. अरे वा. उमाताई, खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. गिरीशा नागराजे गौडा असं उत्तर उमाताईंनी दिलंय. तुमच्या मनाला वाटलं हे उत्तर? तुम्हाला जोरात म्हणता येईल हे? काय? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा! आणि तुमचं उत्तर 100% बरोबर आहे. वा 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 वा. उमाताई, या. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आम्ही आभारी आहोत आमचे बँकिंग पार्टनर पीएमसी बँकेचे. पीएमसी बँक ही सामाजिक जागरूकता असणारी बँक आहे. या बँकेच्या ATM मध्ये कुठलाही व्यवहार झाला की त्यातला 1 रुपया क्राय या संस्थेला मदत निधी म्हणून दिला जातो. आणि उमाताईंना विकोच्या वतीनं एक छोटीशी भेट असते.
Eco Turmeric in shaving cream base. उमाताईंना एक नवीन कर्ज घ्यायचंय, पण ते भावाच्या घरासाठी. स्वतःचा विचार न करता स्वतःच्या भावाचा विचार करण्यातच त्यांचं मोठेपण दडलेलं आहे. 26/11च्या जीव घेण्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांनी जी कामगिरी समाजासाठी केलेली आहे ती पण उल्लेखनीय आहे. स्त्री भ्रूण हत्येचा विषय गंभीर होत जाताना आज अशा महिला आपल्या समाजात आहे याचाही विचार खूप गांभीर्यानं होणं गरजेचं आहे. उमाताई, तुमच्या या कार्यक्रमाला, तुमच्या या पुढच्या भावी आयुष्याला आणि तुमच्या व्यवसायासाठी ज्या धडाडीनं तुम्ही काम करताय त्यासाठी आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता कसं वाटतंय? खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. मला वाटलं नव्हतं मी एवढी हुशार आहे. एवढ्या प्रश्नांची उत्तर जेवढी मनाला वाटली, जेवढं लिखाणामध्ये होतं, वाचण्यामध्ये होतं, ते सगळं बस. आणि त्या सगळ्यांनी तुम्हाला मदत माझ्या केलेली आईचा आहे. आशीर्वाद आहे हा. आईचा आशीर्वाद. जाताना येताना बोललेली तू जिंकून येशील नक्की, जा अशी म्हणालेली पाया पडताना. आई पहा, तुम्हाला तुमच्या ह्या चांगल्या भावनेला सगळ्यांनी मदत केली. प्रेक्षकांचाही तुम्हाला पाठिंबा होता, पण महाभारतातल्या व्हिलन असणाऱ्या कंसाने सुद्धा तुम्हाला मदत केलेली आहे याचाच. कंस पण तो हसत त्यांनी मदत केली. वा वा वा, हसत मदत केलेली आहे. उमाताईंनी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि अतिशय गोड आणि भावपूर्ण नोटवर हा आजचा भाग मला इथे संपवासा वाटतोय. पुढच्या आठवड्यात भेटूया नवीन 3 टेन्शन घेतलेल्या कर्जदार मित्रांबरोबर. तोपर्यंत उतू नका, मातू नका, कर्जाचं टेन्शन घेऊ नका.